एकीकडे इरे डॅम मध्ये प्रचंड पाणी साठा असताना चंद्रपूरच्या जनतेला पाच दिवसापासून पाणी पुरवठा होत नाहीये आणि होत नसताना कोणताही साधा अधिकारी लोकप्रतिनिधी हा विचारत नाही की बा चंद्रपूरच्या लोकांना पाणी का बरं मिळत नाहीये। म्हणून मी आता त्याचे कॉन्ट्रॅक्टर योगेश समरीत यांच्याकडे गेलो, त्यांना सांगितलं 24 तासामध्ये जर तुम्ही पाणी पुरवठा सुरळीत केला नाही तर मात्र तुमच्याजवळ तुम्ही आपल्या ऑफिसजवळ फायर ब्रिगेड आहे ती बोलवून ठेवून घ्या, कारण की चंद्रपूरच्या जनतेचा जो उद्रेक आहे तो पाण्याला धरून आहे। मागच्या वर्षी सुद्धा आम्ही भूमिका घेतली की सीटीपीएस बंद करा, वीज उत्पादन बंद करा, पण चंद्रपूरच्या जनतेला पाणी पुरवठा मात्र सुरळीत करा। 5 दिवस पाणी येत नाही आणि कोणताही अधिकारी याच्याकडे लक्ष देत नाहीये। केवळ आचारसंहितेच्या नावाखाली त्यांनी सगळे कामं बंद केलेले आहे। पाणी बंद, लोकांच्या दैनंदिन सर्टिफिकेट बंद, आरोग्य सुविधा गव्हर्नमेंट हॉस्पिटलच्या सगळ्या बंद आणि आचारसंहितेच्या नावाखाली हे चंद्रपूरचं सगळं चालू आहे। चंद्रपूरची जनता सहनशील आहे याचा अर्थ अशी आहे की ती शंड नाही आहे आणि जेव्हा ती पेटून उठेल तर मग मात्र इथे सर्वाधिक लॉ अँड ऑर्डरचा प्रॉब्लेम निर्माण होणारं शहर म्हणून या कदाचित गणना होऊ नये, हे होऊ नये म्हणून माझी तुमच्या वतीनं प्रशासनाला विनंती करतोय की चंद्रपूरच्या हक्काचे जे विषय आहे, जे दैनंदिन विषय आहे, याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करू नये।